भारतामध्ये लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडत आहे। नुकतंच पहिल्या टप्प्याचं मतदान झालं असलं तरीही दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे 26 एप्रिलला होणार आहे। हिंगोली लोकसभेचं मतदान हे 26 एप्रिलमध्ये दुसऱ्या टप्प्यात होणार आहे। त्यामुळे हिंगोली लोकसभेत प्रचाराचा धूमधडाका सध्या सुरू आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी नितीन गडकरींची सभा होणार आहे। स्टेजची तयारी सुरू आहे। हिंगोली लोकसभेमध्ये महायुतीकडे ही जागा शिवसेनेकडे गेलेली आहे। शिवसेनेकडून शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिवसेनेच्या उमेदवारासाठी भाजपचे नितीन गडकरी स्वतः मैदानात उतरत आहेत। या ठिकाणी आपण बघू शकता आज दुपारी ही सभा होणार आहे। या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे। मोठ्या प्रमाणावर खुर्च्या आथरल्या गेलेल्या आहेत। टेंटचं काम सुरू आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की अजूनही काम पूर्ण झालेले नसले तरीही सभेपूर्वी हे काम निश्चितच पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। हिंगोली लोकसभेमध्ये सुरुवातीला हेमंत पाटील यांना शिवसेनेचं तिकीट देण्यात आलं होतं, मात्र भाजपनं केलेल्या विरोधामुळं आणि त्यांच्या विरोधात गेलेल्या काही सर्वेमुळं त्यांचं तिकीट कापण्यात आल्याची चर्चा केली जात आहे। मात्र त्यानंतर ऐनवेळी बाबूराव कदम कोळीकर यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळं आता ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। भाजप कुठेही कमी पडू नये यासाठी स्वतः नितीन गडकरी हे स्वतः हिंगोलीचे मैदान उतरले असून आता भाजप नितीन गडकरी यांच्या सभेमुळे बाबूराव कदम कोळीकर यांना किती फायदा होईल हे तर येणाऱ्या निकालानंतरच कळेल। कन्हैया खंडेलवाल, प्रहार TV, हिंगोली।